आज आपण घरच्या साहित्यातून हॉटेल स्टाईल रेसिपी कशी बनवायची ते पण सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तुम्ही इथे बटर किंवा तूप सुद्धा वापरू शकता आणि अर्ध बटर आणि अर्ध तेल सुद्धा वापरू शकता। त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत, अर्धा चमचा मोहरी घालायची आणि हे छान असं तडतडून द्यायचं, जेणेकरून याची चव खूप छान लागते। जेव्हा तुम्ही मोहरी आणि जिरे छान असे तडतडून देता तेव्हा त्याची चव वेगळीच असते। सो अशा प्रकारे हे पहिल्यांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत। जर तुम्हाला कांदा जास्त अजून आवडत असेल तर तुम्ही 3 ते 4 कांदे सुद्धा यामध्ये वापरू शकता। अशा प्रकारे आपला हा कांदा गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, जेणेकरून कलर खूप छान येतो हळदीने आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा चिकन मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता। आणि जर गरम मसाला चिकन मसाला अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सब्जी मसाला सुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे, जे आपण रोज घरात खाण्यासाठी वापरतो भाजीसाठी। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत। हे आपल्याला जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते आपल्या सगळ्या कांद्याला लागले जातील आणि छान अशी त्याची टेस्ट येईल। सो अशा प्रकारे हे आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता। त्यानंतर इथे आपल्याला अर्धा ते 1 कप पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे जे आपण मसाले घातलेले आहेत ते छान असे कांद्याबरोबर शिजले जातील। ही एकदम अस्सल हॉटेल स्टाईल रेसिपी होणार आहे घरच्या साहित्यात, ज्याप्रमाणे हॉटेलवाले बनवतात रेसिपी, सगळ्याच रेसिपी त्या स्टाईलने आज आपण घरच्या घरी घरच्या साहित्यात बनवणार आहोत, जे की हॉटेलवाले सुद्धा हे साहित्य वापरतात। सो आपल्या घरातच अवेलेबल असतं आणि आपण का बनवायचं नाही। सो त्याच्यासाठी आज ही रेसिपी आपण बनवत आहोत। हा कांदा शिजण्यासाठी आपल्याला 1 ते 2 मिनिटे लागतात। तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता किंवा अशाच प्रकारे ते उघडं शिजवलं तरीही चालेल। पण जर तुमच्याकडे वेळ नसतो कधी सो तेव्हा झाकण ठेवून शिजवलेलंच बरं असतं। लगेच शिजल्या जातात गोष्टी आणि वेळही आपल्याला जास्त लागत नाही। सो अशा प्रकारे आता 2 मिनिटे झालेली आहेत आणि हा कांदा आपला तुम्हाला दिसत असेल बघा, पाणी आटत आलेलं आहे। थोडंसंच पाणी यामध्ये आता शिल्लक आहे, म्हणजेच आता आपला कांदा नरम झालेला आहे आणि आपण जे मसाले घातलेले आहेत ते सुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत। सो एकदा ते थोडंसं परतवून घ्यायचं। त्याच्यानंतर एक आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे, तुम्ही जाडसर चिरून घेतला तरीही चालेल किंवा याच्यापेक्षा बारीक चिरून घेतला तरीही चालेल। त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे। ही आता अशा प्रकारे आपली कोथिंबीर घालून झालेली आहे। तुम्ही मोठी मोठी घातली किंवा बारीक चिरलेली घातली तरीही चालेल। आता हे आपल्याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला ही रेसिपी मोठी वाटत असेल पण तसं नाही आहे। जेव्हा आपण रेसिपी करायला घेतो तेव्हा ती झटपट होते, कारण साहित्य खूप कमी आहेत। त्याच्यानंतर इथे आपल्याला परत अर्धा ते 1 वाटी पाणी घालायचं आहे। ज्याप्रमाणे आपण कांदा शिजवताना पाणी घातलं होतं त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती तुम्ही झाकण ठेवून सुद्धा हे शिजवू शकता। याला सुद्धा 1 ते 2 मिनिटेच लागतात शिजण्यासाठी जर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवलं असेल, कारण या प्रोसेसमध्ये फक्त आपल्याला हे आपण जो हा टोमॅटो घातलेला आहे तो जर तुमच्याकडे स्मॅशर अवेलेबल असेल, तो जे आपण पावभाजी बनवण्यासाठी वापरतो तो स्मॅशर जो अवेलेबल असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याने करू शकता किंवा असंच उलटण्याच्या मदतीने सुद्धा हा टोमॅटो बारीक होतो। एकदा तुमचा टोमॅटो शिजला ना की अशा प्रकारे तो बारीक होऊन जातो, जास्त त्रास होत नाही आपल्याला। सो अशा प्रकारे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण हॉटेलमध्ये तुम्हाला ती पांढरी ग्रेव्ही दिसते, सो ती कशी बनवायची हे आता आपण बघणार आहोत। इथे आपल्याला 1 कप दही घ्यायचं आहे। तुम्ही अशा प्रकारे घट्ट दही घेऊ शकता किंवा जे साधं पातळ दही मिळतं ते घेतलं पॅकेटमधलं तरीही चालेल, पण ते अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। दही फेटताना तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता, कारण यामध्ये कुठल्याच गाठी राहिल्या नाहीत पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बीटर अवेलेबल असेल तर तुम्ही त्या बीटरने फेटून घेतलं तरीही चालेल। आणि आता ही जी आपण भाजी बनवत आहोत, हे जे मिक्स करत आहोत दही, तेव्हा तुम्हाला गॅस बारीक ठेवायचा आहे, नाहीतर हे तुमचं दही फुटलं जाईल। सो अशा प्रकारे तुम्हाला ते बारीक करून गॅस घ्यायचा आहे आणि तेव्हाच हे तुम्हाला मिक्स करायचं आहे। किंवा जर तुम्ही गॅस बंद जरी केला हे मिक्स करताना तरीही चालेल, काहीच हरकत नाही। जेव्हा तुमचं दही छान असं मिक्स होईल
तेव्हा तुम्ही गॅस चालू करू शकता. आता हा आपला गॅस चालूच आहे, नाहीतर तुम्ही स्पीडमध्ये ते मिक्स करू शकता गॅस चालूच ठेवून. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असतं. आता हे थोडं थोडं पांढरं व्हायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 10 ते 12 काजू घ्यायचे आहेत. हे काजू जर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजवत ठेवले तरीही चालतील. खूप छान अशी ग्रेव्ही होते. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे 1 तास भिजवत ठेवू शकता, जेणेकरून ते लगेच फुगले जातील आणि छान असे नरम होतील. आता हे आज आपण गरम पाण्यामध्ये भिजवलेले आहे 1 तास. जर तुम्ही रात्र काजूची पेस्ट आपण करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे काजू अवेलेबल नसतील, आता तुम्ही म्हणाल की सगळ्यांच्याच घरात काजू अवेलेबल नसतात, सो तेव्हा तुम्ही शेंगदाणे घ्यायचे आहेत. त्यांची वरची साल काढायची आहेत आणि जो आतला पांढरा भाग असतो शेंगदाण्याचा तो तुम्ही रात्रभर भिजवत ठेवा, जेणेकरून तो डबल होईल, शेंगदाणे फुगले जातील आणि नंतर तुम्ही त्याची पेस्ट बनवू शकता. तेव्हाही तुमचंही अशा प्रकारे पांढरी ग्रेव्ही तयार होते. त्याच्यानंतर इथे आपल्याला मशरूम घ्यायचे आहेत. हे मी कॅनमधले मशरूम घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे बाजारामध्ये फ्रेश मशरूम जर तुम्हाला अवेलेबल झाले तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि जर तुम्हाला मशरूम नाही आवडत तर तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा घालवू शकता. अशा प्रकारे बटाट्याची तुम्ही भाजी बनवू शकता हॉटेल स्टाईल एकदम. सो अशा प्रकारे आता आपण हे मशरूम घातलेले आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान अशी, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना माहीत असेल, कारण मशरूमची चव खूप छान अशी मटणासारखी लागते आणि व्हेजिटेरियन आहेत त्यांनासुद्धा मशरूम खूप आवडतात. सो अशा प्रकारे तुम्ही एकदा हॉटेल स्टाईल मशरूम घरच्या घरी बनवून बघा. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. ही तुम्ही चपाती, रोटी किंवा भाताबरोबर खाल्ली, राईसबरोबर तरीही चालेल. आता हे तुम्हाला कोरडं झालेलं दिसत असेल, याच्यावरती झाकण ठेवायचं, जेणेकरून मशरूमला पाणी सुटेल आणि छान असं आपलं मशरूम शिजलं जाईल. मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनिटात जर तुम्ही झाकून शिजवलं मशरूम तर लगेच शिजलं जातं. आता तुम्हाला दिसत असेल बघा, मशरूमला पाणी सुटलेलं आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.